अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या दसरा आहे। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला एक अगदी महत्त्वाची वस्तू तुमच्या घरी आणायची आहे। ही जर वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणली तर तुमच्या आयुष्यातले बरेचसे दुःख, अडचणी, संकट जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल आणि त्याचाच अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये भरभरून सुख, शांती, आनंद जे आहे ते तुम्हाला मिळेल। बघा, दसऱ्याला खूप महत्त्व आहे। दसऱ्याला आपण सरस्वती पूजन करतो, यानंतर आपण कमावलेल्या गोष्टींची पूजा करतो। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा करायच्या आहे, कुठली वस्तू आपल्याला आणायची आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सगळ्यात पहिले मी तुम्हाला दसऱ्याचं महत्त्व सांगते। दसरा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि प्रभू श्री रामांनी या दिवशी रावणाचा वध केला होता। वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो। तर त्यामुळे सगळ्यात पहिले उद्या सकाळी उठून सगळं आपल्याला घर वगैरे स्वच्छ करायचं आहे। झाडू, फरशी, अंगण सगळं अगदी आपल्याला स्वच्छ करायचं आहे। दारासमोर रांगोळी काढायची आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दारासमोर। त्यानंतर आपल्याला दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण लावायचे आहे। आपल्या सगळ्या गाड्या, घरातल्या ज्या 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं असेल आपल्याला धुवून वगैरे स्वच्छ करायचं आहे। त्यांना नंतर आपल्याला झेंडूच्या माळा घालायच्या आहे। बघा, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्ही उद्या दसऱ्यापासून करू शकता। उद्याचा दिवस खूप 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 शुभ आहे। त्यामुळे आपल्याला अशा काही गोष्टी करायच्याच आहे। मुख्य दरवाजावर तुम्ही हळदी आणि कुंकुने स्वस्तिकचं चिन्ह काढा। स्वस्तिक हे चिन्ह मांगल्याचं प्रतीक आहे। यानंतर पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र, हळद टाकून तुम्ही झाडू, फरशी करा। या अगदी छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्हाला करायच्याच आहे। आपलं घर जितकं जास्त तुम्हाला प्रसन्न करता येईल, स्वच्छ करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्याकडचे जे शस्त्र आहे, ज्यापासून आपण कमवतो, त्यांची आपण पूजा करतो। आता शस्त्र म्हणजे बघा, मला कसं म्हणायचं आहे, समजा माझं पार्लर आहे तर त्या पार्लरच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची, कारण त्या पार्लरच्या सानिध्यातून समजा मी कमवते। आता बघा, कोणी IT सेक्टरमध्ये असेल तर आपण कम्प्युटरवर, लॅपटॉपवर काम करतो आणि त्यापासून आपली कमाई होते। तर त्या दिवशी आपल्याला मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप यांची पूजा करायची आहे। तुमचं कसलं दुकान आहे, फर्निचरचं दुकान आहे, कुठल्या वस्तूंचं दुकान आहे, तर त्यांची आपल्याला पूजा करायची। म्हणजेच सांगायचं एवढंच की उद्या आपण ज्या गोष्टींपासून कमवतो त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। तर हे तुम्हाला न विसरता करायचं आहे। आणि मी तुम्हाला आता सांगते की उद्या आपल्याला काय आणायचं आहे, कोणती वस्तू आणायची। उद्या दसऱ्याला तुम्हाला शमीचं झाड, जिथे नर्सरी असेल तिथे तुम्हाला शमीचं झाड मिळू शकतं, किंवा देवाचं जिथे सामान मिळतं तिथे सुद्धा शमीचं झाड मिळतं। शमीचं झाड म्हणजे लाजाळूचं झाड नाही, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते। लाजाळूचं जसं झाड असतं त्याला बारीक बारीक छोटे छोटे पान असतात, त्याप्रमाणेच शमीचं झाड असतं। तर हे जे झाड आहे, शमीच्या झाडाची उद्या दसऱ्याला पूजा करतात आणि दसऱ्याला आपण त्याच्या शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व त्रास, अडचणी ज्या आहेत त्या आपल्यापासून दूर जातात, त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळते। आणि समजा कोणाकडे तुमचे पैसे अडकलेले, काही तुमचा आर्थिक प्रॉब्लेम आहे, कर्ज वाढलेलं आहे, त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल। घरामध्ये कोणाचं काही आजारपण चाललेलं आहे, कुठलंही काहीतरी संकट, अडचणी नेहमी तुमच्या घरावर येत आहे, तर त्यासाठी तुम्हाला उद्या शमीच्या झाडाची पूजा करायची। किंवा समजा तुम्हाला नाहीच मिळालं, कोणाकडे ते शमीचं झाड असेल तर तुम्हाला तिथे जाऊन त्याची पूजा करायची आहे। कुठे तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहीत असेल, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते। अशा प्रकारे शमीचं झाड असतं, लाजाळूचं झाड हे वेगळं असतं, ठीक आहे। शमी वेगळं आहे, दोघं बऱ्यापैकी सारखे दिसतात, पण शमीचं झाड हे वेगळं असतं। बघा, हे झाड तुम्हाला उद्या मिळालं तर तुमच्या घराच्या इथे अंगण असेल वगैरे, गॅलरीमध्ये छोट्याशा कुंडीत सुद्धा तुम्ही लावू शकता। जसं आपण तुळशी लावतो त्याप्रमाणेच शमीचं झाड लावतात, तर तसं सुद्धा तुम्ही लावू शकतात। तर उद्या हळदी, कुंकू, अक्षता वाहून आपल्याला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे, त्याला औक्षण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे देवी आहे, हे समर्था, तुमच्या गुरूंना तुम्ही प्रार्थना करा, देवाला प्रार्थना करा, माझ्या घरावरचे दुःख, अडचणी, संकट जे आहे ते सगळं काही संपू दे, माझ्या घरामध्ये भरभरून सुख, ऐश्वर्य, आनंद जे आहे ते येऊ दे। आणि यानंतर आपल्याला त्या शमीच्या झाडाचे अगदी बारीक बारीक जे पानं असतात, तर असे 5-6 पानं, 7-8 पानं तुम्हाला तोडून घरी आणायचे। आणि घरी आणल्यानंतर तुमच्या देवाऱ्यामध्ये बघा, लक्ष्मी मातेचा एक तर फोटो असतो किंवा मूर्ती असते। लक्ष्मी मातेचं तुमच्याकडे जे काही असेल फोटो, मूर्ती, त्याच्यासमोर तुम्हाला हे 5-6 जे शमीचे झाडाचे पानं आहे तोडून आणलेले, ते मातेच्या चरणाशी ठेवायचे, लक्ष्मी मातेच्या चरणाशी, किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो असेल त्यांच्या चरणाशी ठेवा। रात्रभर ते तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी नंतर रात्रभर तसेच ठेवायचे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी तुम्हाला एका लाल वस्त्रामध्ये बांधून, बघा अशी छोटीशी तुम्ही पुरचुंडी बनवू शकतात, लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित बांधून ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये
लॉकरमध्ये किंवा तुम्ही जिथे तुमचं धन ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. तुमचा शॉप असेल, तुमचा काही बिझनेस आहे, तुमचा कुठला पण छोटा मोठा धंदा आहे, कंपनी आहे, तर धंद्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी ही जे लाल कापडामध्ये शमीचे पानं ठेवलेले आहे, ही पोटली जी आहे ती तुम्हाला ठेवायची. असं केल्यामुळे तुमचा बसलेला धंदासुद्धा पुन्हा जोमाने सुरू होईल. तुम्ही बघा, मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, हा उपाय शेअर केलेला आहे. बऱ्याच लोकांच्या खूप पॉझिटिव्ह कमेंट्स याला आलेल्या आहे. यासोबतच बघा, शमीच्या झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती जी आहे ती तुम्हाला घरी आणून कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवायची आहे. ती तुम्ही देवारात ठेवली हरकत नाही किंवा तुम्ही अशा जागी ठेवा जिथे जास्त कोणाचा हात लागणार नाही. यामुळे काय होतं, तुमच्या घरातली मोठ्यात मोठी नकारात्मकता जी आहे ती जाण्यासाठी मदत होते. बघा, कधी कधी असं असतं की तुम्ही खूप कठोर परिश्रम करताय, खूप कष्ट करून सुद्धा घरातल्यांना यश मिळत नाही, सतत तणावपूर्ण वातावरण जे ते घरामध्ये असतं. तर हे काय होतं, घरामध्ये जर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असेल तर त्या घरातल्या लोकांना काही ना काही अडचणी येत असतात. त्या पुढे जाण्यासाठी त्यांना काही ना काही अडथळे जे आहे ते येत असतात. घरातल्या लोकांची प्रगती होत नाही. तर त्यामुळे तुम्हाला उद्या शमीच्या झाडाची अशी माती आणून तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे. यामुळे घरातली जी नकारात्मकता आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल आणि परिणामी मग तुम्ही जे देवाची सेवा वगैरे करताय तर ती तुम्हाला लागू पडेल. कारण जर नकारात्मकता असेल तर तुम्ही किती पण देवाची सेवा केली तर ती लागू पडत नाही. तर असे शमीच्या झाडाचे खूप फायदे आहे. आणि उद्याच्या दिवशी तर तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा जी आहे, शमीचं झाड मिळालं तर 100% न चुकता करा. बघा, आणि जर तुमच्या घरामध्ये कोणीतरी सारखं एखाद्या आजाराने त्रस्त असेल, घरातले मोठे मंडळी वयस्कर असतील किंवा लहान मुलं, बघा लहान मुलांना सुद्धा काही मुलांना सारखी सर्दी होते, खोकला होतो, कफ होतो. यानंतर मोठ्या माणसांना कोणाला काही संधिवाताचा, बीपीचा, शुगरचा असा काही त्रास असेल, म्हणजे कोणी काही सारखं काही आजारामुळे त्रस्त असेल, तर दसऱ्याच्या उद्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर बघा, अजून एक गोष्ट, घरातले काही लोक बघा असे पण असतात की सारखे निगेटिव्ह बोलतात की मला हे करावं असं वाटत नाही, मला ते करावं असं वाटत नाही, माझ्याकडून हे होणारच नाही. आणि घरातल्यांना सुद्धा जे पुढे जाणारे असतात तर त्यांना सुद्धा नाही तुझ्याकडून हे होणार नाही. म्हणजे जे लोक सारखे निगेटिव्ह बोलतात, त्यांच्या मनामध्ये सारखे काहीतरी वाईट विचार, निगेटिव्ह विचार असतात, अशांसाठी सुद्धा हा उपाय. आणि घरातलं जर कोणी आजारी पडत असेल त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते, शमीच्या झाडाचा अगदी छोटासा लाकडाचा तुकडा, त्याचं जे शमीच्या झाडाचं जे खोड असतं किंवा पानांजवळचं जे लाकूड असतं, तर त्याचा तुम्हाला एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे. आणि उद्या दसऱ्याला मी सांगितल्याप्रमाणे त्याची पूजा करायची, हळद कुंकू अक्षता त्याला अर्पण करायची, औक्षण करायचे. आणि देवी आईला आपल्याला प्रार्थना करायची की माझा मुलगा किंवा माझा नवरा अशा वाईट विचारांच्या मार्गी त्याला जाऊ नको देऊ, त्याच्या मनामध्ये हे असे वाईट विचार येतात तर त्यांना सद्बुद्धी दे, असं अगदी मनापासून जे काही तुमची अडचण आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि नंतर ते जे छोटासा लाकडाचा तुकडा आहे ते तुम्हाला बघा तावीज मिळतं, मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते. तर तावीजमध्ये ते लाकडाचा तुकडा गुंडाळून एखाद्या छोट्या कापडामध्ये किंवा डायरेक्ट जरी तुम्ही टाकला तर त्या तावीजमध्ये टाकून त्या व्यक्तीच्या तुम्हाला दोऱ्यामध्ये ओवून त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे. जसं आपण गळ्यामध्ये काही देवाचे धागे वगैरे बांधतो त्याचप्रमाणे त्या तावीजमध्ये शमीच्या तो लाकडाचा छोटासा तुकडा टाकून गळ्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे. असं केल्यामुळे त्या व्यक्तीला आजारांपासून आराम मिळतो, तो आजार जो आहे तो कुठेतरी कमी होईल असं तुम्हाला दिसेल. आणि ज्या व्यक्तीमध्ये सतत नकारात्मक विचार असतात, नकारात्मक ऊर्जेमुळे ते त्रस्त झालेले असतील, तर असं हा उपाय केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही ते वाईट विचार, निगेटिव्ह विचार नेहमी करतात, तर ते कुठेतरी हळूहळू कमी होत आहे असं तुम्हाला दिसेल. आणि यानंतर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला छोटे छोटे बारीक बारीक काटे असतात, जसं गुलाबाला तरी जास्त असतात पण याला अगदी बारीक छोटेसे काटे असतात, तर त्या काट्यांचं तुम्ही हवनसुद्धा करू शकतात. असं हवन घरामध्ये केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाते. म्हणजे बघा, अगदी छोटेसे तुम्ही ते शमीच्या झाडाचे 7-8 काटे जर घेतले आणि ते कापुरासोबत जाळले, असा छोटासा होमसुद्धा तुम्ही करू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू कुलदेवीचं नामस्मरण करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरामध्ये सुख, शांती, आनंद राहतो. आणि जिथे तुम्ही देवाचं सामान घ्याल ना तिथे तुम्हाला नक्कीच हे शमीचं झाड मिळेल. हे शमीच्या झाडाचे उपाय तुम्ही न विसरता करा. उद्या न विसरता तुम्ही शमीचं झाड मिळालं तर तुम्ही लावा आणि त्याची पूजा करत जा. जसं आपण तुळशी मातेची पूजा करतो तसंच शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे खूप फायदे होतात. तसंच उद्या बघा, अतिशय एक महत्त्वाचा उपाय सांगते. उद्या दसऱ्याला वडिलांनी मुलांसाठी करण्याचा हा उपाय, जसं मी पंचमीला आईने मुलांसाठी सांगितलं होतं त्याचप्रमाणे उद्या दसऱ्याच्या दिवशी मुलं आपले अगदी 6-7 महिन्याचे असतील, मुलगा किंवा मुलगी, तर अगदी कॉलेजचे असतील ते,
तर उद्या म्हणजे लहान असतील तर वडिलांनी मुलांच्या जिभेवर काढायचं आहे, मोठे असतील तर ते स्वतःसुद्धा काढू शकतात. जिभेवर मधामध्ये दर्भाची काडी किंवा जे सोन्याचं आपले समजा सोन्याचं कानातलं आहे तर ते स्वच्छ धुवून त्याच्या सोन्याच्या काडीने किंवा चांदीचं एखादी वस्तू असेल त्याची अशी काडी असेल मधामध्ये बुडून मुलांच्या जिभेवर ओम काढायचा आहे. मी स्क्रीनवर देते, जीभ बाहेर काढायला सांगा आणि त्याच्यावर तुम्हाला ओम काढायचा आहे. अगदी मुलं मोठे कॉलेजचे असतील तरी चालेल, हरकत नाही. तर कुठे दुसऱ्या ठिकाणी राहतात तर तुम्ही त्यांना त्यांचं करायला सांगा. आणि त्यानंतर एका तामणामध्ये तांदूळ घ्यायचे, ठीक आहे. ते तांदूळ असे पसरवायचे, मोठ्या ताटामध्ये तांदूळ घ्या आणि मी सोबत मंत्र देते, हा त्यांच्याकडून लिहून घ्या. अगदी स्पष्ट तो मंत्र लिहायलाच जमेल तांदळावर असं नाही आहे, पण त्याचा जो त्या मंत्रामधला जो एक एक शब्द आहे तो त्या तांदळावर त्यांच्याकडून लिहून घ्या. यामुळे काय होतं, त्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये ते खूप प्रगती करतात, ते खूप पुढे जातात. त्यांच्या प्रगतीतले जे अडथळे आहे, अडचणी आहे ते दूर होतात आणि मग ते यश जे आहे ते त्यांना आयुष्यामध्ये भरभरून मिळतं. यासोबतच उद्याच्या दिवशी बघा गुप्तदान करा. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही गरजूंना गुप्तदान करा, तुमच्या यथाशक्तीने करा, काहीही करा, हरकत नाही. बघा तुम्हाला जे देता येईल ते तुम्ही वस्त्रदान करा, थोडे पैसे द्या, कोणाला काही खायला द्या, हरकत नाही. पण बघा दान जे आहे ते केल्यामुळे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतो. आणि गुप्तदान म्हणजे शक्यतो असं दान असतं की एखाद्या व्यक्तीला आपण दान करतो ते त्या व्यक्तीला सुद्धा माहीत नसतं की हे कोणी दान केलेलं आहे. म्हणजे बघा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एखादा झाडू ठेवून आले किंवा एखादा गरीब माणूस कुठे झोपलेला आहे त्याच्याजवळ जाऊन काही तुम्ही खायचं ठेवून आले, त्याच्याजवळ जाऊन तुम्ही ब्लँकेट ठेवून आले, काही पैसे ठेवून आले, तर याला गुप्तदान म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण दान करतोय तिलासुद्धा माहीत नसतं की हे कोणी दान केलेलं आहे. तर असं दान किंवा तुम्हाला गुप्तदान जमलं तर अतिउत्तम, नाही जमलं तर फक्त दान करा, हरकत नाही. आणि यानंतर बघा अजून एक तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगते. दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत, म्हणजे बघा शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे, तर दसऱ्याच्या दिवसापासून उद्यापासून तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज रात्री जमेल तेव्हा चंद्राकडे तुम्हाला पापणी न लावतात, डोळ्यांची पापणी न लावतात, म्हणजे एकटक तुम्हाला चंद्राकडे बघायचं आहे. 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनटं, जेवढा जास्त वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळ तुम्हाला चंद्राकडे पापणी न लावता तुम्हाला चंद्राकडे बघायचं आहे. कारण काय सांगते, या दिवसांमध्ये असं म्हणतात की चंद्राच्या किरणांमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे समजा तुम्हाला जर डोळ्यांचे काही आजार असेल, डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होते. आजकाल बघा लहान मुलं खूप मोबाईल, लॅपटॉप वगैरे बघतात. खूप लहान म्हणजे 10 पैकी 8 लहान मुलांना चष्मा हा असतोच. त्यामुळे आणि आपण सारखं मग मेडिकल ट्रीटमेंट, काहीतरी ड्रॉप्स वगैरे मुलांच्या डोळ्यांमध्ये आपण टाकत असतो. तर यामुळे काय होतं, डोळ्यांचे कधी जास्त ड्रॉप्स वगैरे टाकून प्रॉब्लेमसुद्धा वाढतात. मी म्हणत नाही की तुम्ही काही मेडिसिन्स वगैरे घेऊ नका, आपण ते उपचार तर करतोच, पण त्यासोबतच असे काही नैसर्गिक उपाय जर तुम्ही केले तर त्याचासुद्धा खूप फायदा होतो. तर त्यामुळे तुम्हाला असं चंद्राकडे बघितल्यामुळे तुमच्या डोळ्यांचे जर काही आजार असतील तर ते आजार कमी होण्यासाठी मदत होते. तर असे हे काही उपाय आहे, अगदी छान आणि सोपे आणि प्रभावी उपाय आहे, नक्की करा. स्त्री पुरुष कोणीही हे सगळे उपाय करू शकतं, असं काही नाही की महिलेनेच करायचे वगैरे. आणि बघा आपण माणूस आहे, तर त्यामुळे आपल्याकडून कधी ना कधी कळत नकळतपणे काही चुका होत असतात. तर त्यामुळे उद्या विजयादशमीचा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याची मात करण्याचा हा दिवस असतो. म्हणून आपल्याला उद्या आपल्या स्वामींना, आपल्या देवी आईला प्रार्थना करायची आहे की माझ्यातील वाईट गुणांचा, माझ्यातील अवगुणांचा नाश होऊ दे. नाक घासून देवी आईची प्रार्थना मागायची आहे की तुमच्याकडून काही चूक झालेली असेल, काही पापं झाले असतील, काही वाईट गोष्टी झालेल्या असतील तर त्यासाठी मला माफ कर, असं तुम्हाला मनापासून देवी आईकडे, आपल्या स्वामींकडे प्रार्थना मागायची आहे. कारण बघा जेव्हा आपल्याला एखादी चूक आपण करतो तर त्यापेक्षा ती चूक आपल्याला समजल्यानंतर आपण त्याचं प्रायश्चित्त म्हणून काहीतरी करतो ना, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे उद्या विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी असे हे अगदी प्रभावी छोटे छोटे उपाय तुम्ही करा. हा दिवस खूप प्रभावी आहे, त्यामुळे या दिवशी केलेली जी काही तुम्ही उपाय सेवा काही करत त्याचा तुम्हाला भरभरून लाभ मिळेल. तर असे हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी आणि 100% अनुभवी उपाय जे आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.